मित्रांनो, भारतात सूर्याची पहिली किरणं कोणत्या गावामध्ये पडतात ते तुम्हाला माहिती आहे का? तर त्या गावाचं नाव आहे डोंग. अरुणाचल प्रदेश या राज्यातल्या अंजाव जिल्ह्यामध्ये हे डोंग नावाचं गाव आहे. मग परीक्षेसाठी हा मुद्दा आपल्यासाठी का महत्वाचा आहे? तर हे जे गाव आहे हे भारतातलं सगळ्यात पूर्वेकडचं गाव म्हणून ओळखलं जातं. ईस्टर्न मोस्ट विलेज ऑफ इंडिया म्हणून ते ओळखलं जातं. या ठिकाणी नुकतंच 29 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीच्या दरम्यान सनराइज फेस्टिवल ऑर्गनाईज करण्यात आला होता. या सनराइज फेस्टिवलचं एक वेगळं विशेष महत्व आहे, कारण या फेस्टिवलमध्ये आलो प्रभात डान्स ऑफ द डॉन नावाचं एक कल्चरल प्रेझेंटेशन किंवा आपण त्याला लोकनृत्य म्हणू शकतो ते साजरं करण्यात आलं. ते सादर करण्यात आलं कोणत्या समुदायांकडून? तर मेयोर आणि मिश्मी हे 2 आदिवासी समुदाय प्रामुख्याने या भागामध्ये अधिवास करताना आपल्याला बघायला मिळतात. मग परीक्षेसाठी कोणकोणत्या फॅक्ट आपल्यासाठी महत्वाच्या आहेत? तर ईस्टर्न मोस्ट विलेज कोणतं आहे? तर ते आहे डोंग, अरुणाचल प्रदेश मधल्या अंजाव जिल्ह्यामध्ये आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, कोणतं फेस्टिवल तिथं ऑर्गनाईज केलं जातं? सनराइज फेस्टिवल आहे. जे कल्चरल एक प्रोग्राम तिथं ऑर्गनाईज करण्यात आला, त्याला नाव काय देण्यात आलं होतं? आलो प्रभात डान्स ऑफ द डॉन. आणि चौथा महत्वाचा मुद्दा, चौथी महत्वाची फॅक्ट कोणती आहे? तर कोणत्या कम्युनिटीज, कोणते समुदाय त्या ठिकाणी अधिवास करतात? तर ते आहेत मेयोर आणि मिश्मी. धन्यवाद.